थांबा 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 फुकलं नाही आता तो काहीच वाजू नका. मला फक्त सांगा पंगत कुणाची होती? फार सामुदायिक होती का? त्याच्यामुळेच कार्यक्रम बिघडलाय सगळा. ऐका नाही आवाजच निघला नाही ना महाराज. आता परत एकदा डम 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 डमरूवाला असं डम 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 डमरूवाला कैलासपती महादेव भोळा कैलासपती महादेव भोळा आता मंडळाचा आवाज बघा किती सुंदर. डम 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 डमरूवाला वा 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 वा. आज आपलं पिंपळगाव म्हणजे पिंपळगाव नाही, आज आपलं पिंपळगाव म्हणजे साक्षात पंढरपूर. पांडुरंगाचे कारस आपण पिंपळगाव मध्ये नाही तर आपण पंढरपूर मध्ये साजरे करतो. बरोबर आहे की नाही? डम 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 डमरूवाला कैलासपती महादेव भोळा कैलासपती महादेव भोळा महिला मंडळी करता एकदा टाळ्या वाजवा. इतका गोड आवाज आहे तुमचा, इतका गोड आवाज आहे, अख्ख्या महाराष्ट्रात मी असा आवाज ऐकला नाही. इतका छान आवाज आहे. बरोबर आहे की नाही? सुंदर भजन केलेलं आहे. आता कसं आहे, महादेवाचं भजन म्हणलं की तुमच्याकडं, पांडुरंगाचं भजन म्हणलं की कोण म्हणलं आमच्याकडं. करा एकदा हात वर करा सगळेजण. चला विठोबा धावत्या भागामध्ये अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1-2 चरणाचा आपण भाव पाहिलाय, बाकीचे चरण राहिलेत. बरोबर आहे की नाही? पण वेळे अभावी, कारण एक तर तुमचं कीर्तन आहे 7 ते 9 आणि मग पुन्हा 10च्या पुढे जायचं म्हणजे जरा त्रास होतो. बरोबर आहे की नाही? म्हणून वेळेच्या बंधनामध्ये आपण या ठिकाणी सेवा समाप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सुद्धा 4-5 मिनिटं 10 मिनिटं जास्त झाले असतील तर असं तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करत असताना या सेवेमध्ये काही चुकलं असेल तर खास माझ्या बुद्धीचे दोष आहेत. परंतु जे बरोबर आहे ते हरिभक्त परायण आदरणीय पंडित महाराज श्रीसागर कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था भाऊंच्या जवळ जे शिकलो ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी गुरुवर्य महादेव अण्णा राऊत अण्णांनी मला या ठिकाणी कीर्तनाकरता पाठवलं. तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे आणि अण्णालाही मी धन्यवाद देतो, कारण तुमच्या आणि माझ्यामध्ये दर्शनाचा योग आणण्याचं काम अण्णांनी केलं. आणि म्हणून ही झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी सर्व टाळकरी मंडळीला, गायक वादक सर्वांनाही धन्यवाद देतो. इतकं छान वातावरण आहे महाराज, इतकं छान वातावरण आहे. या ठिकाणी येडा जरी कीर्तनकार उभा केला ना तुम्ही, येडा कीर्तनकार, तरी शहाण्यासारखं कीर्तन करील असं इतकं छान वातावरण आहे तुमचं. बरं का, गावाची बैठक चांगली आहे. म्हणून आज आपल्या सप्ताहाचा कितवा दिवस आहे? हां, 4थ्या दिवसाची सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मी राहायला बीडलाच आहे. माझं गाव तसं हिवरगव्हाण आहे आणि हिवरगव्हाणचे मासापूर जवळा हे काय
पिंपळगाव इथं बऱ्याच मुली आहेत आणि बरेच नातेवाईक आहेत, हे सगळं आहे. पण आता बऱ्याच दिवस योगच नव्हता आपला, योग तुम्ही आणलेला आहे. दुसरी गोष्ट एक छोटीशी मला सांगायची, ती तुम्हाला किती पटन नाही पटन मला माहित नाही, पण ते सांगणं आज काळाची गरज आहे, म्हणून एकाच मिनिटात सांगतो. मी बीडला कृष्णा हिंदू बेकरी म्हणून दुकान टाकलेले पहा. वाक्य परत सांगतो, कृष्णा हिंदू बेकरी 16 तारखेला टाकले अंबिका चौकात. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही महाराज तुम्हाला मग बेकरीच्या दुकानाचं काय करायचंय, प्रश्न प्रत्येकाला पडतो की नाही. पण मी महाराज जरी असलो बेकरीच्या दुकानाचं मला काही पडलं नव्हतं, पण मी प्रत्येक कीर्तनामध्ये लोकांना सांगत होतो की अरे तुम्ही इतरांनी केलेले बेकरीचे पदार्थ खाऊ नका. कोणी थुकून करतंय तर कोणी पायानं तोडून पावं हे की नाही, पावं खारी तोस वगैरे हे असले खाऊ नका. गावामध्ये येतात बघा गाड्या घेऊन मोटरसायकलवर विकाय येतात की नाही, त्याच्यामध्ये दारडा असतो, कसे केलेले असतात, त्याने 8-8 दिवस आंघोळ केलेली असते का नसते माहिती नाही. पण आपले तरुण पोरं लहान लहान पोरं आपण त्यांना सकाळ सकाळी नाश्ता खाऊ घालतो आणि तेच त्यांना खायला लावतो. बरोबर आहे की सत्य की नाही हे. मग असं अपवित्र आणि अस्वच्छ खाण्यापेक्षा मी विचार केला लोकांना काय सांगायचं, आपणच दुकान टाकू आहे का नाही. आणि मग त्या दुकानामध्ये हिंदू बेकरी या शब्दामध्येच आलं, हिंदूची बेकरी आहे पुण्याची आणि हिंदू माणसंच काम करतात आणि स्वच्छ आणि पवित्र हाताने तयार केलेले ते पदार्थ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्यांना कुणाला भेट द्यायची असेल त्यांनी अवश्य द्या. जय चाल घ्यायची का, बरं 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 घ्या म्हणलं उशीर झालाय म्हणा.